नमस्कार मित्रांनो, मी मराठी ट्रेडर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक राहणार आहे डार्क साइड्स ऑफ इन्फ्लुएन्सर. म्हणजे डार्क साईड काय राहते या इन्फ्लुएन्सर लोकांची, जे तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात कोणत्याही बाबतीत, ना की फक्त ट्रेडिंग. जसं की मी आजकाल बघितलं आहे, खूप सारे लोक मार्केटमध्ये आले आहे जे इन्फ्लुएन्सिंग करतात. ट्रेडिंगबद्दल म्हणा, स्टॉक मार्केटबद्दल म्हणा, इन्व्हेस्टिंगबद्दल म्हणा, या रिअल इस्टेटबद्दल म्हणा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल इन्फ्लुएन्सर लोक काय करतात आणि यांचा डार्क साईड काय आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल, कोणताही ट्रेडर अगर माझ्यासारखा ट्रेडर जो व्हिडिओज पोस्ट करतो, नॉलेजवाले व्हिडिओज पोस्ट करतो अँड लाईफस्टाईलवाले व्हिडिओज पोस्ट करतो अँड फनी व्हिडिओज म्हणा, फलाना डिमकाना, असे खूप सारे टाईप्स ऑफ इन्फ्लुएन्सिंग असतात. आता याच्यात कोणते रिअल असतात, यांची डार्क साईड काय आहे या फेक साईड काय आहे बघा. असं नाही आहे की कोणी फेक आहे. ज्याला ट्रेडिंग येते तो रिअल आहे, बट तो आपण ओळखायचा कसा, यांची डार्क साईड काय आहे बघा. फर्स्ट थिंग, व्हेनेवर कोणताही ट्रेडर सिम्पल तो ओळखू येतो, चेहऱ्यावरही ओळखू येतो की त्याला ट्रेडिंग येते नाही येत. ज्या व्यक्तीकडे एक्सपिरियन्स आहे कमीत कमी 4 वर्षाच्या वरचा, तो आहे रिअल ट्रेडर. अँड ज्याच्याकडे जो म्हणत आहे की मी 1-2 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे, आय एम इन मार्केट, म्हणजे 1-2 वर्षापासून मी मार्केटमध्ये आहे, मी एवढे प्रॉफिटेबल ट्रेड्स काढतो, एवढे टार्गेट्स काढतो, हा माझा PNL आहे, हा माझा पोर्टफोलिओ आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तो सांगतो, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी रिअल असतील, बट एक्सपिरियन्स मॅटर. अगर त्या व्यक्तीकडे बस 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो खरंच तुम्हाला ट्रेडिंग शिकू शकणार आहे का? बिलकुल नाही. आता मला आज 4.5 वर्ष झाले आहे, ऑलमोस्ट 4.5 इयर झालेला आहे मला. अँड मी पण पहिले क्लासेस नाही घ्यायचो, मी आत्ता क्लासेस स्टार्ट केलेले आहे. बट या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कोणाला शिकवतो, मी तुम्हाला अगर ट्रेडिंग टीच करत आहे, याच्यातही रिअल नॉलेज लागते. म्हणजे तुम्हाला काहीही शिकवणं हे सगळ्या गोष्टी सेन्सिबल नाही राहत. ट्रेडिंगची जर्नी हे सांगणं अँड शिकवण्यात याच्यात खूप जास्त मॅटर करते. दाखवायला प्रॉफिट अँड करण्यात या सगळ्या गोष्टीत फरक आहे. हां, जरी रिअल प्रॉफिट असेल, डेमो अकाउंट प्रॉफिट असेल, जसं की तुम्हाला माहीत असेल डेमो अकाउंट प्रॉफिट दाखवतात बरेचसे लोक, तर डेमो अकाउंट तर दिसूनच जाते की ते डेमो आहे. बट रिअल ट्रेडर अगर तुम्हाला ओळखायचं आहे तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, एक तर त्याला तुम्हाला एक्सपिरियन्स विचारायचा आहे, त्याचा एक्सपिरियन्स जे आहे ते, आणि त्या बेसिसवरती तुम्ही ते ट्रेडही फॉलो करून बघू शकता की त्यांची डार्क साईड काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जो व्यक्ती डेली लाईव्ह येतो तो रिअल ट्रेडर आहे. बघा, मी माझी तारीफ नाही करत आहे, बट सांगत आहे तुम्हाला की या सगळ्या गोष्टी राहायला पाहिजे रिअल ट्रेडरमध्ये. जो व्यक्ती लाईव्हवरती तुमचे डाऊट क्वेरीज क्लिअर करतो, त्याच्यात कॉन्फिडन्स आहे, त्याच्यात रिअल ट्रेडर आहे, तो तुमचे लाईव्ह स्ट्रीमवरती लाईव्ह डाऊट क्वेरीज क्लिअर करताय. अगर तुम्ही लाईव्हवरती कोणाला क्वेश्चन विचारताय आणि तो व्यक्ती झिजकत आहे तुम्हाला रिप्लाय करायला, तर डिरेक्टली समजून जायचं की याला ट्रेडिंग नाही येत आणि हा व्यक्ती काही कामाचा नाही. असे बरेचसे लोक आहे जे प्रमोट करतात, बरेचसे लोक आहे ज्यांना ट्रेडिंग नाही येत, काहीतरी 1-2 बुक वाचून आलेले आहेत अँड बस ते मार्केटमध्ये उतरले आहे. हे लोक आहे रिअल इन्फ्लुएन्सर, तर यांच्या मागे नाही लागायचं. अँड अगर हे लोक तुम्हाला इन्व्हेस्टिंग मागत आहे या काही मागत आहे, तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग नाही द्यायची. बघा, कोणताही रिअल ट्रेडर तुम्हाला कधीच पैसे नाही मागणार. जो व्यक्ती स्वतः पैसे कमवतो तो तुम्हाला पैसे मागणार कशाला? तू मित्रा मला दे, मी तुझी इन्व्हेस्टमेंट घेतो अँड मी तुला एवढा रिटर्न देतो. बट असं काहीच नाही राहत. ज्या व्यक्तीकडे रिअल प्रॉफिट आहे, जो व्यक्ती रिअल ट्रेड करतो, तो तुमचे छोटा अमाऊंट घेऊन काय करणार आहे? तो दाखवत आहे तो करोडो रुपयाचा PNL शेअर करताय अँड तो तुम्हाला अगर दाखवत आहे, तो तुम्हाला म्हणत आहे की मित्रा एवढे दे, मी तुला रिटर्न देतो, तर तो बिलकुल रिअल ट्रेडर नाही. हा कुठे ना कुठे स्कॅम असतो. हे बरेचसे लोक स्कॅम करतात. या बाबतीत मला बोलायचं होतं खूप दिवसापासून. बरं झालं या व्हिडिओच्या थ्रू आपण बोलूया. बघा, या लोकांना कधीच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही द्यायची आहे. हे लोक कुठे ना कुठे तुम्हाला स्कॅम करायचा ट्राय करतात. सिम्पल आहे ना गाईज. मला हे नाही समजत की तुम्ही फंड द्यायच्या पहिले विचार का नाही करत. कारण की जो व्यक्ती तुम्हाला दाखवत आहे की तो करोडो रुपयाचा टर्नओव्हर आहे आणि फलाना ढिमकाना, तर तो व्यक्ती तुम्हाला 1000 रुपये मागणार कशाला की तुम्हाला रिटर्न देणार? हे लोक रिअल इन्फ्लुएन्सर राहतात. हे फक्त इन्फ्लुएन्स करतात की येस आम्ही हे करतो, एवढे रिटर्न्स देतो, आमचे एवढे ट्रेड्स आहे, आमचा हा ग्रुप आहे, तो ग्रुप आहे. हे सगळ्या फेक गोष्टी असतात. जो रिअल ट्रेडर आहे तो तुमचा लाईव्ह स्ट्रीमवरती डाऊट क्वेरीज क्लिअर करेल, तो व्हिडिओ कॉलवरती बोलेल, या वॉटेवर जो प्रूफ असतो तो तुम्हाला प्रूफ दाखवेल. जो व्यक्ती प्रूफसोबत चालतो तोच एक रिअल ट्रेडर आहे अँड रिॲलिटी असतो. डार्क साईड लोकांची खूप जास्त आहे. लोक खूप टाईप्स ऑफ हे करतात, स्कॅम करतात. या सगळ्या स्कॅमवरती लक्ष नाही द्यायचं. अगर यांच्या मागे लागलं तर आपली जर्नी कुठे ना कुठे वेस्ट होऊन जाणार. या लोकांमध्ये टाइमपास नाही करायचा. यांच्या डार्क साईड, यांच्या डार्क लाईफमध्ये आपल्याला घुसायचं नाही. आपली लाईफ हे ब्राईट करायची आहे. बट ऑलवेज रिमेंबर, कधी काय डाऊट राहतं, मी पण एक खूप जास्त प्रोफेशनल ट्रेडर आहे. कधी तुम्हाला माझी हेल्प लागली तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला हेल्प आउट करेल. तुम्हाला अगर मला बोलायचं आहे, पर्सनली बोलायचं आहे, तुम्ही मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक राहणार, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. बाकी
बी अवेअर ऑफ इन्फ्लुएन्सर. जे लोक लाईक फक्त इन्फ्लुएन्स करतात, त्यांना काही नॉलेज नाही आहे, काही ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे, तर ते लोक तुम्हाला ट्रेड देणार कसे या तुमच्यासोबत ट्रेड करणार कसे. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. आय होप तुम्हाला काही ना काही या व्हिडिओतून आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ एव्हरीवन. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सायनिंग ऑफ एव्हरीवन. बाय.